पुढे महत्त्वाची अपडेट बघूयात। मुंबईमधील ठाकरेंच्या शिवसेनेचे नगरसेवक कोकण भवनामध्ये दाखल झालेले आहेत। ठाकरेंच्या शिवसेनेचे नगरसेवक हे गट स्थापन करणार आहेत। महत्त्वाची अपडेट आपण बघतोय। कल्याण डोंबिवली महापालिकेमध्ये सत्ता स्थापनेच्या घडामोडींना वेग आलेला आहे आणि याच पार्श्वभूमीवर आता मुंबईमधील ठाकरेंच्या शिवसेनेचे नगरसेवक हे कोकण भवनामध्ये दाखल झाले। पदाधिकारी सर काय सांगाल, आधी तुमची बैठक झाली, बैठकीनंतर आता सेना भवनात बैठक झाली, त्यानंतर आता कोकण भवनात तुम्ही आलेला आहात, काय सांगाल? एक नगरसेवक मिसिंग आहे, 64 नगरसेवक आता इथे गट स्थापन करण्यासाठी आलेले आहेत। मी आताच ऐकलं की जे मिसिंग आहेत ते परब साहेब, मला वाटतं त्यांच्याबरोबर टचमध्ये आहेत। परब साहेबांचं असं म्हणणं आहे की ते डायरेक्ट इथे येतीलच। बाकीचे 64 नगरसेवक या बसेसमध्ये तुम्ही दिसतात। उद्धव साहेबांच्या आदेशानुसार आम्ही त्यांच्या पाठोपाठ सेना भवनमधून जसे निघाले ते आता कोकण भवनपर्यंत इथे आलेलो आहोत। माझ्या माहितीप्रमाणे आतमध्ये कोकण भवनमध्ये दुसऱ्या केडीएमसीचे काय उल्हासनगरचे त्यांचं रजिस्ट्रेशन सुरू आहे। त्यांचं रजिस्ट्रेशन झाल्यानंतर आम्हाला बोलवण्यात येईल, तेव्हा आम्ही आमचे नगरसेवक आतमध्ये सोडू। आपण जर पाहिलं तर सध्या कोकण भवनामध्ये उल्हासनगरमधून आलेले जे शिंदेचे सेनेचे जे नगरसेवक त्यांचं रजिस्ट्रेशन चालू आहे, त्यामुळे अनेक जे ठाकरेंचे नगरसेवक सध्या वेटिंगवरती आहे। आपण या दोन्ही बस पुन्हा एकदा दाखवूया। या दोन्ही बस सकाळी जवळपास 12-11:30 दरम्यान शिवसेना भवन इथे बैठक झाली। बैठकीमध्ये किशोरी पेडणेकर यांना गटनेता पद मधून नियुक्ती करण्यात आली। त्यानंतर संपूर्ण जे 64 जे नगरसेवक आहेत ते आता कोकण भवनामध्ये आलेले आहेत, नवी मुंबईमध्ये आलेले आहेत आणि थोड्याच वेळात हे जे सगळे नगरसेवक आहेत आपण पाहिलं तर आतमध्ये जातील, त्यांचा गट जो स्थापन करतील आणि त्यानंतरची जी पुढे जी प्रोसिजर आहे ती देखील चालू करतील। कॅमेरा पर्सन सतीश सह मी पद्मेश पवार, पुणे न्यूज, नवी मुंबई।